शालिकांचा वाढदिवस शुभेच्छा. ते माझे 4 पोरं, 4 हात आहे. तेव्हा त्या काळात कोणी शिकेल नव्हतं. मला सुद्धा जिजाबाई म्हणत. जिजाबाई त्या काळात माझे पोरं शिकले. फार खूप आनंद होता आम्हाला. आता सुद्धा आनंद आहे. माझे 2 नातू डॉक्टर आहेत. 1 नातू लंडनला आहे. एक नातूची मोठा हॉटेल बांधलं. सगळं आम्हाला आनंद आहे. आम्हाला लेकरांना शुभेच्छा. त्यानं आमचं घर सगळं पुढे आणलं. तुम्हाला 70व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारे, जीवनामध्ये चढ उतार साथ देणारे, परिपूर्ण संसार दाखवून देणारे, परिपूर्ण संसार म्हणजे काय दाखवून देणारे असे माझे पती, प्रेम आणि समजूतदार. त्यांना एक दिवस असा मौल्यवान, त्यांचा एक दिवस असा मौल्यवान असावा व त्या क्षणी मी त्यांच्या सोबत असावे. आणि आज आपल्या लग्नाला 41 वर्ष 7 महिने 6 दिवस पूर्ण झाले. तर त्या काळात तुमच्या सहवासात दिवस कसे गेले काही कळलेच नाही. व यापुढेही तुमच्या सहवासात पुढील दिवस असेच सुखाचे जावो ही प्रभूचरणी प्रार्थना. व पुन्हा एकदा तुम्हाला 70व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 70व्या वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांना आयुष्य लागून ही परमेश्वर म्हणून प्रार्थना. आपल्याला उघडून आयुष्य लागण्याची ईश्वर प्रार्थना. सुखदुःखात आम्हाला साथ दिली, आम्हाला सांभाळून घेतलंय. बाजूचे दादा त्यांनी आम्हाला साधना मुली आणि आपण बरंच सांभाळून घेतली आहे. एक महिना मला आपल्याकडे राहतो, बरीच काळजी घेतली त्यांची. वडिलासारखं काम केलंय. त्यामुळे आमची प्रेरणा केंद्र झाली. जे वडिलांनी करायचे ते काम आमच्या गावांनी केले. असे भाऊ सर्वांना लाभो. 20 किती काटे असते तरी अजून तू किती दूर राहिला तरी माझं दादा आहे. तरी गाठली तरी अजून लहानच आहे. गालतून बसला आहे. बघू तरी की माझा दादा किती दिवस गालतून बसतो. Happy returns of the day, Dada. We wish you healthy and long life. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला भावी आयुष्य सुख शांती समृद्धी स्वारोग्य देणारा करूया. तुम्हाला वाढदिवसाच्या नमस्कार. डाक्टर साहेब, आमचा जो वाढदिवस आला आहे त्या वाढदिवसाचे आमच्या गव्हाडे परिवाराकडून आणि स्वतः माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या जीवनात शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं. त्या विश्वाला धन्यवाद आणि त्यांच्या कष्टालाही धन्यवाद. आणि माझी जी मुलगी आहे साधना, ती अतिशय भाग्यवान आहे. आणि काळजाची जन्मदिवसाला शुभेच्छा प्रगत करतो आणि अशीच त्यांची प्रगती हो नमस्कार. साधनाताई त्यांचे मिस्टर हरिराम काळदाते साहेब त्यांना माझे
वाढदिवसानिमित्तानं माझी हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आपल्या वाढदिवसानिमित्त तराडी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि आपले पुढील जीवन भरभराटीचे संपन्न आणि निरोगी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. प्युअर जिजल यांना 71व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि उच्चिष्ट दृष्टिकोन ठेवून काम केल्यामुळे समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जाते. घरातील छोट्या छोट्या गोष्टींपासून तर त्यांच्या ऑफिसमधील व्यवहार कुशलतेमुळे त्यांच्या डिसिप्लिनची ख्याती आहे. नारळ ज्याप्रमाणे वरून कडक असते परंतु आतमधून त्याचा गाभा मधुर आणि त्यामध्ये गोड नीर असते त्याप्रमाणे त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या सहवासात येणारा प्रत्येक व्यक्ती काही ना काही त्यांच्यापासून शिकून जातात आणि स्वतःचे असे व्यक्तिमत्व घडवतात. अशा ह्या उच्चतम विचारसरणी असलेल्या माझे विजयजी श्री काळदाते साहेब यांना पुन्हा पुन्हा उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मी त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा 71व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. 2 आणि 3. उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देव, बहरलेले फुलं तुम्हाला सुगंध देव आणि परमेश्वर आपणास सदैव सुखी ठेव. आपणास गवाडे परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जिजाजी आपणास गवाळे परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. माननीय श्री काळदाते साहेब तसेच माझे जिजाजी चांगले व्यक्तिमत्व असलेले व नातेसंबंध सांभाळणारे व सर्वांना प्रेरणा देणारे असे माझे जिजाजी ह्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून अनंत कोटी हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. काळदाते भाऊ यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादा तुम्हाला वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. नमस्कार काळदाते साहेब. माझ्या आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. नमस्कार मामा. 70व्या वाढदिवसाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा. पुढील आपले आयुष्य दीर्घायुष्य आरोग्यदायी समृद्धीने भरभराटीचे निरोगी जावं हीच ईश्वरसाठी प्रार्थना. अजूनही मला तुम्ही माझ्या जीवनात सर्वात पहिलं दिलेलं गिफ्ट म्हणजे मी लहान असताना 7 वर्षाचा 8 वर्षाचा असेल कदाचित आपण आग्र्याला गेला होता तेव्हा माझ्यासाठी जो आणलेला शूज होता तांबड्याचा तो मला खूप आवडला होता. ते माझ्या जीवनात नेहमी स्मरणात राहिलेले पहिलं गिफ्ट. आणि दुसरं मरेपर्यंत लक्षात राहणारं दुसरं गिफ्ट म्हणजे तुम्ही जे पाठपुरावा केला आणि हरिमामांनी जो प्रयत्न करून जयश्री साठी जे प्रयत्न करून तिला जे इंग्लिश हायस्कूलमध्ये नोकरी करता लागली त्या लावली आपण. तुमचे आयुष्य सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि तुमचे सहकार्य मला नोकरीवर लावण्याचे जे आहे त्यासाठी तुम्हाला तुमचे आभार आणि तुमचे धन्यवाद. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मामा. जेव्हा माझा पहिला इंटरव्ह्यू होता तेव्हा तुम्हीच माझ्यासोबत होते आणि तो जॉब मला मिळाला पण. दॅट्स वाय यू आर व्हेरी लकी फॉर मी. नमस्कार मामा. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. तुमचा अनुभव सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. सो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला 70व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. तुम्ही आजवर जसे जगत आले अनुशासनप्रिय तुम्ही तुमची जी चिकाटी आहे तुम्ही ज्या प्रकारे सर्वांना सोबत घेऊन चालता सर्वांबद्दल विचार करता सर्वांसाठी तुम्ही जी धडपड करता ही खरंच खूप प्रेरणादायी आहे आणि याच्यापासून खूप शिकायला मिळते. तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे मी आहे.
तुमच्यामुळेच सर्व काही आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दादा, माझ्या आयुष्यात तुमचं स्थान खूप खूप मोठं आहे आणि खूप मोठं राहणार पण. तुम्ही जेव्हा त्या आराम खुर्चीवर बसताना आणि आई मंदिरात आपल्या देवघरात बसते पूजा करत, इतकं मस्त वाटतं, इतकं असं मला असा आराम वाटतो. साक्षात माझे महादेव, माझा महादेव, माझी पार्वती चं दर्शन मला घडतं. दादा, माझी किंमत शून्य आहे तुमच्याशिवाय. तुम्ही आहे तरच माझी किंमत आहे. तुम्हाला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा द्या परत एकदा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मामा. तुम्हाला 17व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. गेल्या 10 वर्षापासून मी बघते आहे की तुमची घरासाठी, घरातल्या प्रत्येकांसाठी जी धावपळ आहे त्यामुळे आम्हाला पण एक प्रेरणा मिळते आणि तुमचा हा प्रत्येकाला मदत करण्याचा जो स्वभाव आहे त्यामुळे आमच्यात सुद्धा एक पॉझिटिव्हिटी येते. मी जास्त शब्दात व्यक्त नाही करू शकत, पण तुम्हाला मनापासून खरंच खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे मामा. हॅलो दादा, 17व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या वाढदिवसाच्या निमित्त काही शब्द बोलायची संधी भेटली तुमच्यासोबत. तुम्ही बघितलेलं आहे हा पूर्ण प्रवासात, तुम्ही माझं लग्न झालं तेव्हापासूनच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या पूर्ण प्रवासात तुम्ही बघितलेलं आहे किती आम्ही चांगले क्षण आणि वाईट क्षण पण बघितले आणि नेहमी तुम्ही दोघी क्षणात होते माझ्या. आणि मी जेव्हा पण माझ्या वाईट क्षणात खचली तुम्ही मला नेहमी नेहमी प्रोत्साहन दिलेलं आहे. म्हणून माझी एमफिलचं प्रोजेक्ट असो या माझी ही मास्टर्स ऑफ बायोमेडिकल सायन्सची डिग्री एमफिलच्या प्रोजेक्टच्या वेळेस पण नेहमी तुम्ही माझ्यासोबत होत्या. माझे इन्सेक्ट कलेक्शन असो या काही दर रविवारी तुम्ही मला घेऊन जायचे ते धारणा डॅमला, मला आठवतं. आणि तुम्ही मला घेऊन जायचे आणि मग आपण ते माझे इन्सेक्ट्स कलेक्शनला करायचो. आणि ते झालं. पण मग एमफिल एमफिलचं प्रोजेक्ट मी 3 महिनेच केलं आणि सोडलं एमफिल. बहुतेक ते सोडलं म्हणून हे मास्टर्स झालं. आता हे मास्टर्स झाल्यावर मला असं वाटतं की बरं झालं ते सोडलं, पण तुम्ही तेव्हा पण माझ्यासोबत होते आणि मी डिसिजन पण घेतला की मी सोडते तर तुम्ही होते माझ्यासोबत तुम्ही. आणि ह्यांनी सुद्धा मला कधीही डिस्करेज केलं नाही. म्हणून तुमच्यामुळे हे मला असं वाटतं की तुम्ही नेहमी मला एज्युकेशनच्या बाबतीत एनकरेजच केलेलं आहे. इथे तुम्ही आल्या होत्या माझ्या मास्टर्सच्या वेळेस पण तुम्ही आणि आई. तर तेव्हा पण तुम्ही मला माझे असेसमेंट्स असायचे तर मला लायब्ररीमध्ये पाठवून द्यायचे की नाही तू जा लवकर, तू जा, अगस्ती तुला त्रास देते, तू जा. आणि तुम्ही मला पाठवून द्यायचे. मी कधीच विसरू नाही शकत हे. तुम्ही काय खूप 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 भरून दिलेलं आहे मला. त्याच्यासाठी मी मनापासून आभारी आहे तुमची. आणि तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्यावर राहू द्या, बस हीच मनापासून इच्छा आहे. वन्स अगेन 17व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ऑगस्ट जेव्हा झालेला आहे ऑगस्ट जेव्हा झाला होता तेव्हा मला आठवतं तुम्ही आणि आई हॉस्पिटलमध्ये आले होते बसने एकटे आणि मीराला घेऊन. आणि मग जेव्हा ऑगस्ट आम्ही घरी पण आलो तेव्हा पहिली आंघोळ तुमच्या हातून झालेली आहे म्हणून
ते पण एक माझ्यासाठी स्पेशल आहे. आणि ऑगस्ट स्पेशल वाटतो आम्हाला. तुम्ही पहिले आंघोळ घातलेली, असं क्वचितच होतं की कधी असं कधी झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की अगस्त्य तुमच्या अंगावर, म्हणूनच अगस्त्य आहे तुमच्या अंगावर जास्त. अँड वी आर लकी टू हॅव यू अँड आई. मीरा पण खूप लकी आहे. तुम्ही नेहमी तिला जितकं लाड करतात. दादा, तुम्हाला 17व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा हा 70 वर्षाचा आणि मी बघितलेला आणि अनुभवलेला 40 वर्षाचा प्रेरणादायी प्रवास याबद्दल काही मिनिटात बोलणं हे अशक्य आहे. तुम्ही केलेली आई वडिलांसाठी, बायको मुलांसाठी, भावंडांसाठी, बहिणी व मित्रपरिवारासाठी केलेली धडपड, प्रयत्न हे सर्वांनी बघितले. कुटुंबासाठी तुम्ही केलेले सॅक्रिफायसेस, तुम्ही केलेले प्रयत्न, सहन केलेले हालअपेष्टा या सर्व ज्ञात आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये केलेला स्ट्रगल, तुमचे अचीवमेंट्स, तुमचं यश याबद्दल मी काय बोलणार, ते सर्वांनी बघितलं. पण मी त्या साईडबद्दल बोलू इच्छितो तुमच्या, जी काही लोकांना माहिती नाही. रिटायरमेंट, निवृत्तीनंतर एक मोठं स्वप्न उराशी बाळगणं आणि अत्यंत धैर्य, चिकाटी, संयमाने ते वयाच्या 17व्या वर्षी पूर्ण करणं, हे आम्हा सर्वांसाठी खूप मोठं इन्स्पिरेशन आहे. घरच्यांसाठी, तुमच्या मित्रपरिवारांसाठी, सर्वांसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे जी बऱ्याच लोकांना माहिती नाही, ते तुमचं आर्ट्स, म्युझिक, फूड आणि बाकीचे फायनल थिंग्स आहेत लाईफमधल्या, त्यामधली जी अभिरुची, त्यामधला तुमचा इंटरेस्ट, याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही. आणि कुठल्याही प्रकारचं ॲडव्हेंचर असो, राफ्टिंग, सायकलिंग, हायकिंग, तुमचा त्यातला इंटरेस्ट, तुमचा एन्थुझियाझम, तुमचा मी कुठल्याही क्षणी त्यासाठी तयार असणं, हे कुठल्याही तरुण माणसाला लाजवेल असं तुमचं जे हे जिंदादिल व्यक्तिमत्व आहे, हे पण खूप कमी लोकांना माहिती आहे. सो दॅट इज, ते पण एक खूप मोठी गोष्ट आहे. याबद्दल मी एक किस्सा सांगू इच्छितो. मला आठवतं, आपण कैलाश मानसरोवर ट्रिपला होतो आणि खूप उंच आणि लांब तो ट्रेक होता आणि मी फटाफट पुढे जाऊन ट्रेक चालत होतो. तुम्ही अत्यंत स्लो स्पीडवर आणि तुमच्या कन्सिस्टंट याने तुम्ही येत होते आणि मी पुढे जाऊन दमून थांबून घ्यायचो आणि तुम्ही तरी आपल्या स्पीडवर कंटिन्युअस स्लोली पुढे जात होते. त्यामध्ये मला एक तुम्ही न सांगता एक जो लाईफ लेसन दिला, तो म्हणजे की जीवनात तुमची स्पीड महत्वाची नाही, तुमची डिरेक्शन, तुमची कन्सिस्टन्सी ही फार महत्वाची आहे. जो माझ्यासाठी फार फार मोठा एक लेसन आहे, म्हणजे शिकलो. या व्यतिरिक्त तुम्ही नेहमी जे आम्हाला सांगत आलं की कोणी कसंही वागलं तरी आपण चांगलं वागायचं, आम्ही प्रयत्न करतो. बहुतेक तुमच्या एवढं आम्ही ते फॉलो करू शकत नाही, पण ते सुद्धा एक खूप मोठी शिकवण आहे. आजही घरात कुठला विषय निघाला, ते विजय चं कुटुंब असो, बायको मुलं किंवा मीरा, अगस्त्य किंवा कोणी, आजही कुठे आम्ही थांबलो, आम्हाला उत्तर नाही मिळालं, तर आजही सर्व बाजूनी आम्हाला एकच सजेशन येतं, दादांना विचारा. हे जे आहे तुमचं मार्गदर्शन आणि तुमच्या गायडन्स बद्दल खूप काही बोलून जातो. आजही आम्ही सर्व प्रकारे तुमच्यावर, तुमच्या गायडन्सवर, तुमच्या सजेशन्सवर, तुमच्या ॲडवाईसवर पूर्णपणे निर्भर आहोत, पुढेही राहणार. आयुष्यात आम्ही
तुमचं जे ॲटिट्यूड, तुमचं डिटर्मिनेशन, तुमचा कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन यापैकी 25% सुद्धा आम्ही आत्मसात करू शकलो तर खूप मोठी गोष्ट आहे. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजेन तर 25% ही त्यातलं मी जर स्वतःच्या जीवनात इम्प्लिमेंट करू शकलो तर तुम्हीच आमचे देव आणि तुम्हीच आमचे दैवत आहात. तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही जिथे आहोत, उद्या आम्ही जिथे असणार ते फक्त तुमच्यामुळेच असणार. तुम्ही आम्हा सर्वांसाठी खूप मोठे आयडल आणि इन्स्पिरेशन आहात. विश यू व्हेरी हॅपी हेल्दी बर्थडे. देव तुम्हाला सुखी दंड आयुष्य देव. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे दादा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे दादा. जर जुन्या गोष्टी आठवल्या तर की नाही तुम्ही माझा आणि मोनीचा नेहमी भांग करून द्यायचे छोटे असताना, ते मला आठवतं. आणि दर संडेला चिकन आणि चिकन सूप असायचं. दॅट वॉज बेस्ट. म्हणजे एकदम हॅपी बर्थडे दादा. 17 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला आठवतं तुम्ही मला आणि सोनेंना लगतच्या सोसायटीमध्ये आंघोळ घालायचे संडेला. मग ऑफिसच्या गाडीमध्ये तुमच्या फिरायचं नाशिकमध्ये, आणि कुठून येताना तुम्ही स्वेटर वगैरे घेऊन यायचे आमच्यासाठी. आणि बिना तिकीट कन्फर्म असायचं अकोल्याला जायचं खाली झोपून. मग संडेला जेव्हा तुम्ही चिकन बनवायचे तेव्हा सगळेजण असायचे. मग उष्टना ठेवायचं ते एक आठवतं. अजून तुम्ही मला म्हणायचे मोने मला तर तुझं काही खरं दिसत नाही, आणि आता पण तुम्ही मला म्हणता मोनी बाईकवरती अपडाऊन नको करत जाऊ. तर असं आहे. 17 वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा. असंच सपोर्ट मोटिवेट करत राहा. आणि आता हा ड्रीम प्रोजेक्ट लवकर संपवून द्या. 70 वर्ष शिंदखेडपासून नाशिकपर्यंत एवढं तुम्ही जी मेहनत घेतली आहे, आता त्याच्या मागे जरा एन्जॉय पण करा. Many happy returns of the day, Dada. Hope you enjoy great and wonderful. Happy birthday, Dada. I'm going to read you a poem. It's called Grandpa. You've always had the time to listen when everyone else is busy. Your wisdom seems to put my mind at ease. You know what I'm going through because you've been there before. I love the talks and stories of the places you've been and the things you've seen. You make me slow down and see the world for what it really is. This is my chance to tell you how much I love you. I like the places we've been, like Oxford, Scotland, and Wales in Europe. And happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Dada. Happy birthday to you. Happy Dada. Enjoy your day. Happy birthday, Daddy, Dada. Enjoy your birthday. घराला घरपण देणारे, तसेच नाते आणि स्नेहसंबंध यांना एका धाग्यामध्ये गुंफून ठेवणारे आणि चाणक्यासारखे दृढनिश्चयी आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंदाने उपयोग घेणारे असे आमचे दादा काळजाते साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. काळजाते साहेबांचा 70वा वाढदिवस आहे म्हणून त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि काळजाते साहेबांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि काम केले आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे. आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काय खर्च करावं लागले किंवा याचा का उपयोग झाला हे आपण पाहतो. तर काळजाते साहेबांची माझी ही पहिली भेट यवतमाळ येथे झाली. यवतमाळ मी येथे पासून
ते नाशिक आणि संपूर्ण विदर्भ येतात मी त्यांचा भरपूर काम केलं आणि त्यामुळं त्यांचा माझा परिचय अधिक वाढलेला आहे. आणि विशेष सांगायचे बाब म्हणजे काकासाहेब साहेबांनी महामंडळाचं आदिवासी विकास महामंडळाचं काम अत्यंत प्रामाणिकपणे केले आहे. आणि आता काय म्हणतात त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. यवतमाळ नंदुरबार येथे काकासाहेब साहेब भेट दिली त्यावेळी रात्री 5:30 वाजता आपल्या घरी जात होती. त्यावेळी त्यांनी देवाची प्रार्थना केली. मला लक्षात आलं की हा मनुष्य देवाचा अत्यंत भक्त आहे. त्यामुळं आम्ही पाहतो की जीवनामध्ये पुढं पाठीमागं संकट येतात किंवा अजून काय करतं तर त्यामुळे त्यांना देवाची कृपा झाली आहे. आणि काकासाहेब साहेब त्यांची आई आणि त्यांची पत्नी हे सुद्धा चांगली गोष्टीने वागत होते. आणि त्यामुळं काकासाहेब साहेबांना पुन्हा चांगली गोष्टीने काय म्हणतात. आणि काकासाहेब साहेबांचे मोठी भाऊ आणि डॉक्टर सुभाष काकासाहेब आणि विनायक यांच्या हातीचे साथ मिळाली. आणि त्यांचे वाई आमदार माजी आमदार पटेल साहेब यांना सुद्धा साथ मिळाली आहे. त्यांच्या मुलांनी अत्यंत खर्च करून त्यांचा व्यवसाय सांभाळला आहे. त्यामुळं आज काकासाहेब साहेबांना आज शुभेच्छा देणं भाग आहे. म्हणून त्यांना शुभेच्छा देतो. आणि या शुभेच्छा आहेत पण तो मी नागरिकर उत्तम नवाजी आता आभार मानतो. आणि ते महाराष्ट्र साहेब तुमच्यासारख्या 70 वर्षाच्या सदा बाल मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मला अत्यंत आनंद होत आहे. औरंगाबाद सोसायटीतील आपलं एकत्र वास्तव्य असो, नाशिक, गडचिरोली, जव्हार येथील नोकरीनिमित्त आलेलं सान्निध्य असो, डॉक्टरच्या लग्नाच्या निमित्ताने अकोला येथे तुमच्या घरी झालेल्या स्वागत समारंभाला झालेला मुक्काम असो, या सर्व गोष्टीतून यामधून आपल्यामध्ये निर्माण झालेले स्नेहाचे नातं आजपर्यंत अतूट आहे हेही नमूद करावीशी वाटते. विशेषतः गडचिरोली येथे रूम पार्टनर या नात्याने आपण एकत्र राहताना तुम्ही स्वतः बनवून खाऊ घातलेलं खमंग चिकन, बिना दुधाचे शिकरण, जव्हारवरून नाशिकला येताना नाशिकवरून जव्हारला जाताना आपण गाडीत केलेला एकदम प्रवास, त्यावेळेचं तुमचं घाटातलं फास्ट ड्रायव्हिंग, त्याच वेळेला समोर आपल्याला आडवा झालेला गाडीला आडवा झालेला वाघ, याही गोष्टी आजही स्मरणात आहेत. पुन्हा एकदा तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000, ये मेरी है आरजू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू श्री काळदास साहेब. धन्यवाद. आपला जन्मदिवस आहे खास, कारण आपण राहता उद्याच्या पास.
मी आणि माझ्या कुटुंबाकडून आमचे कारदाते साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे. फुलेला जरी बघून कुणाचे. हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली. रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली. काळोखाच्या दारावरती. काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. सहा ऋतूंचे सहा सोहळे. सहा ऋतूंचे सहा सोहळे. येथे भान हरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर बाळाच्या चिमण्या ओठातून. बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते. बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते. वेलीवरती प्रेम प्रियेचे. वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते.
जन्म